हे पहा, उपवासाची शुद्ध सात्विक भाजणी तयार झालेली आहे। या भाजणीपासून आपण विविध पदार्थ बनवू शकतो। आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने उपवासाची शुद्ध सात्विक भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे। नवरात्रीमध्ये बरेच लोकांचे 9 दिवसाचे उपवास असतात। रोज रोज काय खायचे हा प्रश्न पडतो। ही भाजणी आपल्याकडे तयार असेल तर यापासून आपण वेगवेगळे पदार्थ करू शकतो, जसे उपवासाचे थालीपीठ, कटलेट, उपवासाचे बटाटे वडे, पुरी, घावन असे अनेक पदार्थ करू शकतो। ही भाजणी उपवासालाच नाही तर एरवीही खाण्यासाठी खूप चांगली आहे। यामध्ये जे पदार्थ घातलेले आहे ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत। राजगिरा, भगर, शिंगाड्याचं पीठ खूपच हेल्दी, भरपूर कॅल्शियम युक्त आहे। या भाजणीपासून थालीपीठ एकदम खमंग खुसखुशीत बनतात, अजिबात वातड बनत नाही। चला तर ही खमंग उपवासाची भाजणी कशी करायची ते पाहूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।